गोळ्या घालून मारायचं त्यांना करायचं. पण समाजाच्या लेकराचं कल्याण केल्याशिवाय हातात नाही. जीवावर पण पेटू शकतो. समाजाच्या लेकराच्या जीवावर देत नाही तर घरात झोपून तरी मराठ्यांनी काय करू, काय उपयोग, काय करायचं घरी झोपून. पण आज विखे पाटील तुमची भेट घेणार आहेत ते असं म्हणतायत की आता ते मी आशावादी आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सुद्धा आशा आहे तुमच्याकडे. आम्हाला पण त्यांच्याकडूनच असं त्याच्या समाजाचे प्रश्न मार्गी बरं काय वाटतं आज भेटीतून तोडगा निघेल? आल्याशिवाय काय करणार, काय विशेष काय त्यांचं. काल आपल्याला वाटलं होतं निघन तोडगा निघाला नाही. पण ते यापूर्वी सुद्धा म्हटलं होती की धर्मपत्रांना उपोषण करण्याची गरज नाही, असं ते म्हणत होते. ते फक्त म्हणते तोडगा काढत गरिबांचा अन्याय करणं हे सुरू आहे. जास्त नको बोलायचा त्रास होतो मग बोलायला. मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्याचं जर आपण टेम्परेचर पाहिलं तर आता माझ्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईलमध्ये जो टेम्परेचर दाखवला जातोय तो या ठिकाणी 32°C असा टेम्परेचर आहे. थोडंसं ढगाळ वातावरण आज दिसतंय, मात्र पुढे तो वाढत जाणार असल्याचं या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे आता हा जो टेम्परेचर आहे, आता 10 वाजेचा हा टेम्परेचर तुम्ही पाहू शकता की सकाळच्या सत्रामध्ये एवढ्या प्रमाणात संभाजीनगरमध्ये आहे ना. तुम्ही पाहू शकता की प्रचंड उकाडा माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला जाणवत असेल किती उकाडा आहे. माझे संपूर्ण शहर तुम्ही शरीर पाहू शकता की कपडे देखील पाहू शकता की कशा पद्धतीने घामाने भरलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांना देखील घामाच्या धारा लागलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी डोक्याला केशरी रंगाचा हा रुमाल बांधलेला आहे. प्रत्येक जण पाहू शकतो प्रत्येकाच्या गळ्यामध्ये एक मास्क दिसत असेल. घोषणा जी आहे ती म्हणून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तडाखा आहे की आपण पाहिलं संभाजीनगरमध्ये. काय सांगाल, काय बोललेलं आहे बसलेले आहेत पाटील, काय सांगाल आजपासून उपोषण सुरू करताय, पण अनोखं उपोषण कारण आतापर्यंत जे आहे ते उपोषण जे ते सावली झालेले समाजाच्या लेकराचं मी का बसू का ग बसू, मराठ्यांनी ते का ग बसायचं, काय करायचं घरात झोपू. समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे का? पक्षानंतर सत्तानंतर आपले लेकरं बाळ मोठे झाले, सुखी झाले. आपण घरात झोपलो तर आपल्या लेकराचे वाटले. मी नाही झोपू शकत, माझा मराठा समाज बी राज्यातला नाही झोपू शकत. जातवान मराठा घरी नाही राहू शकत. पाटील एकत्रित उपोषणाला बसले, मात्र मराठा समाज देखील आक्रमक होतो. समृद्धी महामार्ग रस्ता रोको आंदोलन सुरू आहे नावाशिवरामध्ये. बांधवांना माझी विनंती, मोठी गोष्ट जी आहे त्याची आंदोलन करू नका, काय करा, हे पाहणं देखील महत्त्वाचं आंतरवालीत पण येऊ नका. इथं आलेल्या सगळ्या पोरांना मी वापस जायचं सांगितलं. ऊन लई आहे, येऊ नका इथं, काळजी घ्या. कोणी वारंवार करू नका, शांत राहावा ही माझी सगळ्याला विनंती. तुम्हाला एक दिवशी मला भेटायला तर या, तुम्ही मला बघताल, मी तुम्हाला बघू. आपला जय शिवराय करू, जय जिजाऊ म्हणू आणि वापस जा. पण कोणी वेगळं आंदोलन करू नका. सरकार म्हणत होतं की आम्हाला काळजी आहे, कुणाचं उपोषण करू नका, पण वेळ आली पण उपोषण करायची परत. त्यामुळे सर आता आम्ही सगळ्यांनी उचलून धरलं आपल्या लेकराचं कल्याण. आणि इतर जे